नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चर मधून आपण महत्वाचा टॉपिक जो आहे कॅलेंडर, ज्याला आपण दिनदर्शिका असं म्हणतो, हा टॉपिक क्लिअर करणार आहोत. हा टॉपिक सर्व एक्झाम साठी विचारला जातो. याच्यावरती 1 ते 2 प्रश्न प्रत्येक एक्झाम मध्ये विचारले जातात. एकतर क्लॉक किंवा कॅलेंडर याच्यावरती प्रश्न तुम्हाला बघायला मिळतातच. आणि हा टॉपिक जो आहे तो बेसिक पासून इत्थंभूत पद्धतीमध्ये समजून घेऊन त्याच्यावरती काम करणं अत्यंत अपेक्षित आहे. आधी कॉन्सेप्ट समजून घेऊयात. कॉन्सेप्ट समजून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती येणारे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात याच्यावरती फोकस करूया. सो लेट स्टार्ट. कॅलेंडर जो आहे तो म्हणजेच आपण दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या पद्धतीमध्ये आपण वर्ष आणि वर्षांमधले महिने कसे हाताळतो त्याच्यावरती हा टॉपिक अवलंबून आहे. त्याच्या अगोदर मला कॉन्सेप्ट क्लिअर करू द्यात. सो कॅलेंडर जो आहे ते कॅलेंडर नेमकं कसं असतं त्याच्याविषयी माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे. ही माहिती अगोदर आपण व्यवस्थित समजून घेऊयात. सो कॅलेंडर जो आहे तो कॅलेंडर 2 प्रकारचे असतात. एक साधारण वर्ष असतं आणि दुसरा प्रकारे ते म्हणजे लीप वर्ष असतं. दोघांमध्ये फरक काय आहे नेमका? साधारण वर्ष ज्या वेळेस असतं त्यावेळेस वर्षांमध्ये जे काही दिवस असतील हे दिवस 365 असणार आहेत. लीप वर्षाचा विचार केला तर लीप वर्षामध्ये दिवस जे असतात हे 366 दिवस असतात. असं का होतं? तर महत्वाचा मुद्दा जो असतो लीप वर्षामध्ये, तर लीप वर्षामधला महत्वाचा मुद्दा जो आहे तो काय आहे? तर फेब्रुवारी महिना जो आहे तो फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो आणि इथलं फेब्रुवारी जो महिना आहे तो फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असतो. 28 दिवसांचा असतो. हे 2 महत्वाचे बदल दोन्ही वर्षांमध्ये असतात. आता साधारण वर्ष जे असतं आणि लीप वर्ष असतं याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. तो काय आहे? तर लक्षात घ्या, लीप वर्ष जे असतं हे लीप वर्ष दर 4 वर्षांनंतर येतं. म्हणजे लीप वर्ष दर 4 वर्ष झाल्यानंतर लीप वर्ष येणार. त्याच्यानंतर मध्ये साधारण वर्ष असतं. मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महत्वाचा मुद्दा काय? लीप वर्ष ओळखायचं कसं? लीप वर्ष ओळखण्यासाठी ओळख कशी असेल? वर्षाचे शेवटचे आकडे असतील 2, याला 4 ने जर पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष असतात. मात्र शेवटचे 2 अंक घेतलेले. पण जर सेंचुरी वर्ष असेल म्हणजे 1918 असेल तर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला 400 ने भाग पूर्ण गेला पाहिजे तरच त्याला लीप वर्ष म्हणावे, अन्यथा ते साधारण असणार आहे. आणि एखादा दुसरा जरी लीप वर्ष तुम्हाला काढता आला तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्याच्यावरती 4 वर्ष ऍड करून तुम्ही तो भाग जो आहे तो कॅप्चर करू शकता. सो आय होप या 2 गोष्टी क्लिअर झाल्या. महत्वाचा मुद्दा काय तो लक्षात घ्या. मग कॉमन डेटा जो असतो तो कॉमन डेटा मध्ये म्हणतो. ठीक आहे, एकूण 12 महिने असतात वर्षामध्ये. एकूण 12 महिने असतात, ते कोणतेही वर्ष असू दे त्याच्यात 12 महिने असतात. प्रत्येक महिन्यामध्ये आठवडा असतो आणि प्रत्येक आठवडा हा 7 दिवसांचा बनतो. किती दिवसांचा बनतो? 7. म्हणजे 7 दिवस झाल्यानंतर पुन्हा तोच वार रिपीट होणार आहे. रविवार, सोमवार, मंगळवार आणि शनिवार. शनिवार झालं की पुन्हा रविवार येणार. सो समजून घ्या, काही वार आणि काही या ठिकाणी महिने सारखे असू शकतात. आता लक्षात घ्या, जर मी साध्या वर्षाचा विचार केला तर साध्या वर्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा मुद्दा काय? एकूण आहेत 365 दिवस. जर मला याचे आठवडे काढायचे म्हटले तर प्रत्येक आठवडा 7 दिवसांचा असतो, म्हणून मी याला 7 ने भागलं. आता 7 5 35 आणि या ठिकाणी 35 आणि 1 36, 7 दुने 14 म्हणजे 52 आठवडे पूर्ण भरले. एकूण 52 आठवडे आणि 1 दिवस जादा राहणार आहे. 1 दिवस जादा राहणार आहे आणि म्हणून साध्या वर्षामध्ये महत्वाचा जो काही भाग आहे तो साध्या वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असतो तो 31 डिसेंबरला येतो.
दुसरी गोष्ट, साध्या वर्षामध्ये तीच तारीख पुढच्या वर्षी एका वाराने पुढे सरकते. हा वार आहे का, तर ज्यादा दिवस किती आहेत? एक. म्हणजे 1 जानेवारी 2013 शनिवार असेल तर 1 जानेवारी 2014 एक दिवस पुढे सरकणार आहे आणि तो वार असणार आहे रविवार. समजून घ्या. आता जर इकडे विचार केला आपण तर इकडे 366 दिवस आहेत आणि म्हणून 366 ला 7 ने भागलं तर तुमचे 52 आठवडे पूर्ण भरले, अधिक 2 दिवस जादा भरले आणि म्हणून 1 व 2 जानेवारीला जो वार असतो तो वर्षामध्ये 53 वेळा येतो, इतर वार 52 वेळा येतात. तसेच 1 जानेवारीला जो वार असतो त्याच्या पुढील वार 31 डिसेंबरला येईल. आणि यासारखा महत्वाचा वार म्हणजेच काय, त्या वर्षी जी तारीख असेल म्हणजे 30 तारीख पुढील वर्षी अधिक 2 वार पुढे सरकते. आय होप इथपर्यंतचा डेटा तुमचा व्यवस्थित सावकाश पद्धतीमध्ये समजून घेऊन तो क्लिअर झाला असेल. विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. म्हणजेच 1 जानेवारीला जो वार असेल, उदाहरणार्थ मी लीप वर्षाचा विचार केला तर 2020 हे लीप वर्ष आहे आणि म्हणून 1 जानेवारी 2020 ला जर मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2021 ला 20 हे पूर्ण लीप आहे आणि म्हणून 2 दिवस पुढे ढकलणार. म्हणजेच काय, जर रविवार असेल किंवा शनिवार असेल तर 2 दिवस पुढे, रविवार असेल तर 2 दिवस पुढे. म्हणजे रविवारचं एक्झाम्पल घेतलं आपण तर रविवार, सोमवार आणि मंगळवार. सो मंगळवार तुमचा पुढच्या वर्षीला त्याच तारखेला असू शकतो. फक्त इथं एक प्रकर्षाने काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं की आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये 29 फेब्रुवारी ही तारीख येत आहे का. जर ही तारीख आली तरच 2 दिवस, अन्यथा एकच दिवस पुढे सरकणार आहे. सो हा डेटा तुमच्या लक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे. सो इथपर्यंत जर तुमचा डेटा क्लिअर झाला असेल तर पुढचे महत्वाचे मुद्दे आपण क्लिअर करूयात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आठवडा हा 7 दिवसांचा असतो आणि आपण जर वारांचा विचार केला तर आता महिन्यांचा विचार करूया. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी तुम्हाला माहिती आहे 31 दिवसांची असते, फेब्रुवारी एक तर 28 असेल नाहीतर 29 असेल, मार्च कंपल्सरी 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31 आणि ऑगस्ट देखील 31. हा एक महत्वाचा डेटा मुलं विसरतात. सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 31. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, जर 31 दिवस एखाद्या वर्षामध्ये महिन्यामध्ये असतील तर आठवड्या बाजूला काढले तर 7 चोक 28 होईल आणि 3 दिवस एक्स्ट्रा राहतील आणि म्हणून 31 दिवसांच्या ऐवजी 3 हा आकडा मी घेऊ शकतो इथून पुढच्या कॅल्क्युलेशन मध्ये. आलं लक्षात? सो हा महत्वाचा डेटा आहे जो तुम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचा आहे. समजतंय? सो 31 तारखेच्या ऐवजी काय घेऊ शकताय तुम्ही? 3 दिवस घेऊ शकताय. 28 ला 0 घ्या, 29 ला 1 घ्या, 30, 30 ला 2, 3, 2, 3, 3, 2, 3, 2 आणि 3. सो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ज्या कधी वेळेस 31 येईल त्याऐवजी मी 3 हा आकडा आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये वापरू शकतो. हा एक डेटा अत्यंत महत्वाचा आहे, तो तुमच्या लक्षात येणं अत्यंत अपेक्षित आहे. सो आतापर्यंत आपण काय बघितलं, तर आतापर्यंत आपण कॅलेंडर बघितलं. कॅलेंडर मध्ये 2 प्रकार आहेत, एक साधं वर्ष आहे आणि एक लीप वर्ष आहे. साधारण वर्ष कशाला म्हणायचं,
ज्या वर्षामध्ये 365 दिवस असतात. लीप वर्ष कशाला म्हणायचं? ज्या वर्षामध्ये 366 दिवस असतात. 366 दिवस का असतात? तर दर 4 वर्षांनंतर फेब्रुवारीचा जो महिना आहे तो 29 होतो, इतर वेळी तो 28 असतो आणि म्हणून एक दिवस जादा असतो. 1 जानेवारीला जो वार असतो तोच 31 डिसेंबरला साध्या वर्षामध्ये असतो. 1 जानेवारीचा पुढचा वार 31 डिसेंबरला असतो, तो लीप वर्षामध्ये कंडिशन आहे. म्हणजे साध्या वर्षामध्ये सगळे वार जे असतात ते 52 वेळा येतात, फक्त 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. त्याच पद्धतीमध्ये लीप वर्षामध्ये 1 जानेवारी आणि 2 जानेवारी हे दोन वार जे असतात ते 53 वेळा येतात आणि इतर वार हे 52 वेळा येतात. हा डेटा पक्का लक्षात राहणं अत्यंत गरजेचं आहे. अजून एक महत्वाचा डेटा म्हणजे काय? जर मी म्हणतोय एखादा महिना असेल, त्या महिन्यामध्ये 31 दिवस असतील, तर त्या महिन्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 30 तारीख म्हणजे 1 जानेवारीला जर बुधवार असेल तर जानेवारी 31 तारीख आहे, म्हणून 1 जानेवारीची पुढची 1 फेब्रुवारी ही 3 दिवस जादा आहेत म्हणून 3 दिवसांनी पुढे ढकलली जाणार आहे. म्हणजेच बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. सो 1 फेब्रुवारीला शनिवार असेल. म्हणजे ज्या पद्धतीमध्ये आपण वर्षाच्या अनुषंगाने पुढे दिवस ढकलले, 1 साध्या वर्षाच्या बाबतीत आणि 2 लीप वर्षाच्या बाबतीत, तसाच डेटा आपल्याला महिन्यांच्या बाबतीत सुद्धा पुढे ढकलता येतो. सो लक्षात घ्या. त्याच पद्धतीमध्ये जर मी 1 फेब्रुवारीला सोमवार आहे असं म्हटलं आणि ती फेब्रुवारी जर 28 असेल तर 1 मार्चला देखील सोमवारच असेल. का? तर फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतील तर, पण 29 फेब्रुवारी असेल तर 1 दिवस पुढे ढकलला जाईल. त्याच पद्धतीमध्ये काय 15 जून या दिवशी जर रविवार असेल तर जून 15 आणि जून जुलै, मग जुलै महिन्यापर्यंत असतोपर्यंत 15 जून ते 15 जुलै दिवस किती होता? तो 30 आणि 30 दिवस असतील म्हणून 2 दिवस जादा सोमवार मंगळवार तुमचं उत्तर असेल. आय होप इथपर्यंतचा डेटा क्लिअर झाला असेल. सो हा डेटा तुमच्या लक्षात राहणं अत्यंत गरजेचं आहे. एवढा डेटा जर लक्षात आला तर या पुढचे सगळे गणित आपण अगदी सोप्या आणि सावकाश पद्धतीमध्ये आपण त्या गोष्टी क्लिअर करू शकतो. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यावरती फोकस करूयात. सगळ्यांनी पटदिशी या सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या. यानंतरचा महत्वाचा मुद्दा काय विद्यार्थी मित्रांनो, तर समजून घ्या. 3 प्रकारचे कोड असतात. सेंचुरी म्हणजे काय? जर तुमचं वर्ष 1999 असेल तर त्याचं सेंचुरी झाली 1900 आणि 1900च्या ऐवजी तुम्ही 0 हा आकडा घेणार. जर तुमचं वर्ष 2026 असेल तर तुमची सेंचुरी झाली 2000, म्हणजेच त्याच्याऐवजी तुम्ही 6 घेणार. समजतंय? महिना कोणता आहे? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. सो हे महिन्याचे कोड आहेत. त्याच पद्धतीमध्ये दिवसांचे कोड संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. हे कशाचे कोड आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर हे दिवसांचे कोड आहेत. कशाचे कोड आहेत? दिवसांचे. सो सगळ्यांनी पटकन हे जे कोड आहेत ते लक्षात घ्यायचे आणि लिहून घ्यायचे. आय होप तुम्ही लिहून घेतले असतील. जर हे कोड माहित असतील तर एकही गणित सुटणार नाही असं होणार नाही. आपण आतापर्यंत पेपरला काय काय विचारलंय याच्यावरती फोकस करूयात. बघा, पहिला प्रश्न बघतोय, आज गुरुवार आहे म्हणजे आजच्या दिवशी गुरुवार असेल तर 76 दिवसांनंतर कोणता वार असेल? विद्यार्थी मित्रांनो, आज कोणता वार आहे? गुरुवार आहे. मग आज जर गुरुवार असेल तर याच्या पुढे 76 दिवस जायचे आपल्याला. मग आता मॅन्युअली 76 दिवस मोजत बसणार का? शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार? अजिबात नाही. काय करायचं? आपल्याला माहिती आहे की या 76 दिवसांमध्ये 7-7 दिवसांचे आठवडे आहेत आणि 7 दिवसांनंतर पुन्हा तो वार काय होतो? रिपीट होतो. आणि म्हणून आपण आठवडे बाजूला काढूयात आणि एक्स्ट्रा दिवस किती आहेत ते बघूया. आणि आठवडे बाजूला काढण्यासाठी आपण या 76ला 7 ने भागायचं. म्हणजेच किती झाले हो? 10 7 70, म्हणजे 10 आठवडे पूर्ण भरले. आठवडे पूर्ण भरलेले असतील तर ते सोडून द्यायचं. आपल्यासाठी एक्स्ट्रा दिवस किती आहेत, बाकी किती राहते ती महत्वाची आहे आणि ती बाकी 6, म्हणजे 6 बाकी असेल तर आपल्याला याच्यामध्ये 6 दिवस पुढे ढकलायचे आणि तुम्हाला 76 दिवसानंतरचा वार येईल. तो कोणता येतोय सांगा मला? गुरुवार आणि 6 तुम्हाला उत्तर येणारे बुधवार. ठीक आहे, हातावरती मोजलं तरी चालेल. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. सो वेन्सडे विल बी द राईट आन्सर. आय होप हा महत्वाचा भाग तुमच्या भरपूर आणि व्यवस्थितपणे
लक्षात आलेला असेल. मी जास्त स्पीड घेत नाहीये, समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला याच्यावरती काम करता येईल. आय होप हा जो काही पॅटर्न आहे तो पॅटर्न तुमच्या लक्षात आलेला असेल. नेक्स्ट क्वेश्चन. 2004 ची सुरुवात शनिवारी झाली. सुरुवात 4 ची म्हणजे काय हो विद्यार्थी मित्रांनो? साधी गोष्ट आहे की 1 जानेवारी 2004 या दिवशी शनिवार आहे. म्हणजे या माहितीतून तेच सांगितलं जात आहे. बरोबर आहे. या वारणे झाली असेल तर 1 एप्रिल 2004 ला कोणता वार असेल? आता काय करायचं आपल्याला? 1 एप्रिल पाहिजे आणि साल कोणते? 2004. या दिवशी कोणता वार आहे? विद्यार्थी मित्रांनो, जर दिलेल्या प्रश्नापैकी एक तर तारखा सेम असतील किंवा वर्ष सेम असतील तर तुम्ही आहे त्याच ठिकाणून पुढे सरकायचं. मग मला सांगा, 1 जानेवारी म्हणजे जर वर्ष समान असेल तर ते कॅन्सल करून टाका एकमेकांना आणि आता खेळ फक्त राहतोय जानेवारी टू एप्रिल. जानेवारी पासून फेब्रुवारी, फेब्रुवारी पासून मार्च आणि मार्च पासून एप्रिल. मला माहितीये जानेवारी टू फेब्रुवारी किती दिवस असतात? 31. म्हणजे इथून इथे येताना मला +3 करावं लागेल. फेब्रुवारी 2004 हे वर्ष आहे. 2004 वर्ष हे लीप वर्ष असतं आणि म्हणून त्यात 29 तारीख असणार आहे आणि 29 तारीख असेल तर इथून इथे येताना मला +1 करावा लागेल. आणि मार्च 31 आहे म्हणून 1 एप्रिल पर्यंत येतोपर्यंत अधिक मला 3 करावे लागतील. तुमचं उत्तर आलं शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. सो या ठिकाणी तुमचं उत्तर असेल शनिवार. म्हणजे तोच जो वार असेल तो त्या ठिकाणी असेल. बघा ना, 3 आणि 3 6 7 म्हणजे बेरीज सुद्धा 7 आली. म्हणजे उत्तर तुमचं काय असणार आहे? 4. सॉरी, शनिवार, पर्याय क्रमांक 3. आय होप तुम्हाला या गोष्टी क्लिअर होत असतील. समजते सगळ्यांनी? ओके, ठीक आहे. मागे समजतं व्यवस्थित सगळ्यांना? ओके. नेक्स्ट क्वेश्चन. 1 जानेवारी 1976 सोमवार आहे. ठीक आहे, समजून घ्या. हे जे सगळे व्हिडिओज आहेत ते रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये संकल्प, ठीक आहे, संकल्प अभिनव भारत फाउंडेशन या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. याचा योग्य पद्धतीमध्ये तुम्ही अभ्यास करून फायदा करून घेणं अत्यंत अपेक्षित आहे. बघा, 1 जानेवारी 1976 सोमवार आहे. या दिवशी राजूचा जन्म झालेला आहे तर त्याचा 9वा वाढदिवस. विद्यार्थी मित्रांनो, वाढदिवस जो असतो ना तो वाढदिवस त्याच तारखेला असतो, म्हणजे फक्त साल बदलतो. मग 9वा वाढदिवस म्हणजे आपल्याला 77, 78, 79, 80, बरोबर आहे, 81, 82, किती होते? 9वा, 83, 84, 85. बघा, हा पहिला वाढदिवस, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा आणि हा 9वा वाढदिवस आहे. म्हणजे इथली तारीख बघायची, बघा वार बघायचा आहे, म्हणजे ह्या तारखा तर समानच असणार आहेत. 30 तारीख पुढच्या वर्षी जर लीप वर्ष असेल तर 2 ने जाते, सिंगल साधं वर्ष असेल तर 1 ने जाते. मग याच्यामध्ये लीप वर्ष कोणते कोणते येतो? तर 76 इटसेल्फ काय लीप वर्ष आहे का? बघा, जी लीप वर्ष त्यांना चौकोन करूयात आपण. ठीक आहे, सो 4 ने पूर्ण भाग जाणं गरजेचं आहे. सो 4 एके 4, 5 6 7 36 आणि 9 चौक 36. 80 हे एक लीप वर्ष आहे. त्याच्यानंतर 84, एक लीप वर्ष काढले की 4 ने पुढे ढकलायचं. बरोबर आहे. सो या स्वरूपामध्ये लीप वर्ष असणार आहेत. मग जिथं जिथं लीप वर्ष आहेत त्या लीप वर्षामध्ये फेब्रुवारी याची फेब्रुवारी पुढे येणार आहे. म्हणजे इथून इथं जाताना आम्ही 2, इथून इथं जाताना 1, इथून इथं 1, इथून इथं 1, इथून इथं जाताना काय होणार आहे? 2, इथं 1, इथं 1, इथं 1 आणि इथून इथं जाताना काय होणार आहे? 2. मग आपण सगळी बेरीज करू. 2 3 4 5 6 7, 7 आकडा आला की तो कॅन्सल केला. 1 2 3 4 5 म्हणजे एकंदरीत सगळीकडे 5 ने पुढे जायचंय. सोमवार अधिक 5, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. सो उत्तर तुमचं असेल त्याचा 9वा वाढदिवस शनिवारी असेल. ऑप्शन कितवा आहे? तर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हा ऑप्शन असेल. कॅल्क्युलेशन फक्त योग्य करा. ठीक आहे, कॅल्क्युलेशन वर तुमची पकड असेल तर उत्तर चुकणार नाही. मेथड सेम आहे. मेथड व्यवस्थित संबंधित प्रश्नाच्या बाबत समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात आपण.
1 मे 2016 रविवार आहे. तर 15 ऑगस्ट 2016 कोणता वार आहे? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, साल समान असतील ते एकमेकांना कट केले म्हणजे आपल्याला फक्त पुढे जायचं. 1 मे मे जून जुलै आणि ऑगस्ट ऑलरेडी घेतलेलं आहे इथं. मग ऑगस्टचे किती दिवस येतो? 15 ते घेतले. मग जुलैमध्ये किती दिवस आहेत अख्खे सांगा. जुलै हा महिना किती असतो सांगा? 31. म्हणजे इथं काय असतील? 3 घेतले तरी चालतील. पुढे जून काय असतो? 30 असतो म्हणजे इथं 2 घ्या. आणि 1 मे पासून सुरुवात आहे म्हणजे मे अख्खा इन्क्लूड आहे म्हणजेच तो 31च्या ऐवजी 3 घ्या. मग आता यांची बेरीज केली, इथं 15 आहेत, मग टोटल 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 म्हणजे टोटल दिवस झाले 23 ने पुढे. 23च्या ऐवजी मी 7 ने भागलं तर 7, 21, 22, 23 2 दिवस पुढे टाकला, रविवार, सोमवार, मंगळवार. सो तुमचं उत्तर या प्रश्नाचं असणार आहे मंगळवार. किती सोपा, सावकाश, व्यवस्थित समजून येणारा प्रकार आहे. फक्त आपण व्यवस्थित अभ्यास करायचा आणि ते प्रश्न टॅकल करायचे. समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न फक्त आर्मीलाच विचारतात असं नाही. हे प्रश्न एमपीएससी, यूपीएससी, पीएसआय, एसटीआय, एएसओ, सेंट्रल, एसएससी, सीएचएसएल कोणतीही एक्झाम असू द्या या स्वरूपातले प्रश्न असतात. आणि जर या मेथडने तुम्ही गेलात तर मी खात्री देतो 100% तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडणार. नेक्स्ट क्वेश्चन, 1 जानेवारी 2016 शुक्रवार होता. 1 जानेवारी 2016 हे लीप वर्ष आहे. या दिवशी शुक्रवार होता विद्यार्थी मित्रांनो. तर 31 डिसेंबर 2016 कोणता वार असेल? मी तुम्हाला सांगितलंय की 2016 हे जर लीप वर्ष असेल तर 1 जानेवारीच्या पुढचा वार 31 डिसेंबरला येतो आणि म्हणून लीप वर्ष असल्यामुळे शुक्रवार अधिक 1 काय असेल विद्यार्थी मित्रांनो? उत्तर शनिवार असेल. काय असेल? शनिवार. आणि मॅन्युअल हे जरी पेपरमध्ये नाही आठवलं की नेमका पुढचा असतो का तो असतो, तर मॅन्युअली करा. 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर, जानेवारी मधून 1 वजा केलं तर 365 दिवस भरतात. 365 ला 7 ने भागलं तर 1 दिवस जादा भरतो आणि म्हणून शुक्रवार अधिक 1 शनिवार हे देखील तुम्ही उत्तर या स्वरूपामध्ये काढू शकताय. सो कॉन्सेप्ट क्लिअरच पाहिजे. मात्र तुम्ही कॉन्सेप्ट वरती पकड मिळवली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन जो आहे तो व्यवस्थितरित्या टॅकल करता येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 1 मार्च 1995 ला बुधवार आहे तर 1 मार्च 1996 ला बघा 1 मार्चच काढायचं आहे. 95 to 96, 95 हे साधा वर्ष आहे म्हणून एका दिवसाने पुढे जाणार आहे. बुधवार आहे, पुढे जाणार आहे गुरुवार. सो उत्तर असणार तुमचं गुरुवार. बरोबर आहे, कारण 95 साधा वर्ष आहे आणि पुढील वर्षी 30 तारीख एका वाराने पुढे जाते आणि म्हणून उत्तर असेल गुरुवार. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आज मंगळवार आहे आणि आज नंतर 62 दिवसांनी कोणता वार असेल? 62 दिवस म्हणजे काय हो? 62 भागिले 7, 7 8 56 म्हणजे 8 आठवडे पूर्ण झाले, अधिक 6 दिवस एक्स्ट्रा आहेत आणि म्हणून मंगळवार अधिक 6 तुमचं उत्तर असेल सोमवार. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप छान असे कॉन्सेप्ट आहेत. खूप व्यवस्थितरित्या तुम्ही जर हे मुद्दे टॅकल केले तर तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क्स आणण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. परागचा 25. आता हा प्रश्न याच्यामध्ये 5वा एक आहे रविवार. हा एक महत्वाचा वार इथं राहिला. ऍक्च्युली ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत, मी ते करेक्ट केलं नाहीये, मी तुम्हाला मॅन्युअली करेक्ट करून सांगतोय. ठीक आहे. परागचा 25वा वाढदिवस आहे. आता देताना पुढचा वाढदिवस दिलेला आहे. कितवा वाढदिवस आहे हा? 25वा. तो कधी आहे विद्यार्थी मित्रांनो? 2004 ला. 2004 ला 25वा असेल तर 14वा वाढदिवस जो आहे. ठीक आहे, तर 14वा वाढदिवस कोणत्या वारी? हा 25वा वाढदिवस शनिवारी आहे. तर तुम्हाला विचारलंय काय? तर 14वा वाढदिवस. 14वा वाढदिवस म्हणजे मागे किती जायचं? 14. मग मागे 14 गेलो तर या ठिकाणी मागे 14 नाही जायचं, मागे किती? 11 जायचं. बरोबर आहे, कारण की 25वा आहे आणि 14वा पाहिजे. सो 11 मागे जायचं. मग 2004 मधून 11 गेलं तर 1993 पासून तुम्हाला काय करायचं? पुढे यायचं. मग 1993 हा 14वा वाढदिवस असणार आहे. ठीक आहे. 94, 95, 96, 97, 98, 99, 2000, 1, 2, 3 आणि 4. पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करूयात मॅन्युअली. 14वा, 15वा, 16वा, 17वा, 18वा, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. सो सॅटिस्फाय झालं तर महत्वाचं नाही. एक सिली मिस्टेक तुम्हाला मागत पडू शकते. याच्यातले लीप वर्ष जर बघितलं तर 96 लीप आहे, 2000 लीप आहे आणि 4 लीप आहे. याचा आपल्याला किती तारीख दिलेली आहे?
तर या ठिकाणी 21 फेब्रुवारी. सो 29 फेब्रुवारी नंतर येते आणि म्हणून इथून इथे जाताना +2, इथून इथे जाताना +2, पुढे तर काही जायचं नाहीये. बाकी सगळीकडे 1 म्हणजे 1, 2, ठीक आहे, 3, 4, 5, 6, 7, 7 पर्यंत सोडून दिला. पुन्हा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे +6 करावे लागतील इथपासून पुढे येताना. म्हणजे शनिवार पासून मागे जाताना -6 करा. -6 जर केलं आपण तर या ठिकाणी काय असेल, या ठिकाणी शनिवार असेल, तर तुमचं उत्तर रविवार असणार आहे आणि पर्याय क्रमांक 5 हा तुमचा पर्याय असू शकतो. कारण की इथे ऑप्शन चुकलेले आहेत आणि तोच चुकलेला ऑप्शन जो आहे तो आपलं उत्तर असणार आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 5 मी ते इन्क्लूड केलेला आहे. सो समजून घ्या, कॉन्सेप्ट बघा, पेपरला कोणताही प्रकारचा जो प्रश्न आहे तो येऊ शकतोय. आता इथं फॉर्मॅट चेंज झाला. फॉर्मॅट काय चेंज झालाय? 15 ऑगस्ट 1999 ला रविवार होता. जर 15 ऑगस्ट 1999 ला रविवार होता तर 26 जानेवारी 2000 ला कोणता वार असेल? तर विद्यार्थी मित्रांनो इथं वार पण वेगळा आहे, सॉरी तारीख वेगळी आहे आणि या ठिकाणी काय 26 जानेवारी 2000 या ठिकाणी वर्ष पण वेगळे. अशा केसमध्ये काय करायचं बघा, त्यांनी तारीख कोणती दिलेली आहे तर ही तारीख आहे, याला कोणता वार आहे? रविवार आहे. सो 15 ऑगस्ट 1999 ला हा वार दिलाय रविवार. तो आता चेक करू की खरा आहे का खोटा आहे. मग आता हा वार खरा आहे का खोटा आहे चेक करण्यासाठी एक पद्धत सांगतोय. काय करायचं, पहिल्यांदा तारीख बघायची. तारीख किती आहे? 15. सो तारखेचा या ठिकाणी 15 तारीख घेतली. आता महिना कोणता आहे? ऑगस्ट. मग ऑगस्ट साठी जो कोड आहे तो ऑगस्टचा कोड कोण आहे? 3. त्याच्या अगोदर 99 साधं वर्ष बघा. ऑगस्टचा कोड किती आहे? 3. मग +3 केलं मी, अधिक. आता वर्ष कोणते? 1900. मग सेंचुरी कोड 1900 ची कोणता आहे ते बघायचं. ती आहे सेंचुरी 0. म्हणजे इथे घेतलं 0 अधिक. या ठिकाणी काय हो? हा साल किती आहे? 99. ते घेतलं साल 99 अधिक. या ठिकाणी 99 साल घेतलं तर 99 ला आता लीप वर्ष किती? त्यासाठी 4 ने भागायचं. सो या ठिकाणी भागाकार घ्यायचं. 4 दुने 8 आणि या ठिकाणी 4 चोक 16 आणि हे सगळी बेरीज मारायची आणि याला 7 ने भागायचं. याला काय करायचं? 7 ने भागायचं. समजतंय? पुन्हा एकदा सांगतो. पहिल्यांदा घ्यायचा काय तर डे. डे किती आहे? 15. बरोबर आहे. डे किती आहे? 15. नंतर महिन्याचा कोड घेतला, ऑगस्ट महिना आहे, 3 कोड घेतला. सेंचुरी कोड किती आहे? 0 आणि शेवटचे 2 किती आहेत? वर्षाचे 99. ते 99 घेतले. अधिक काय केलं? 24. 24 काय केले तर 99 वर्षामध्ये एवढे बसतात. मग यांची जर बेरीज मारली तर ती किती येते आणि त्यातून 7 भागून बाकी बाहेर काढायचे. 9 अधिक 4 13. 13 अधिक 3 16. 16 आणि 5 21 2. 2 आणि 3 3 9 12 12 13 14. म्हणजेच काय? 141. म्हणजे 7 दुने 14. म्हणजेच बाकी किती राहिली? 1. बाकी 1 राहिली म्हणजे 1 साठी वार कोणता आहे? संडे. आणि त्यांनी दिलेला आहे 1चा वार संडेच दिलेला आहे. म्हणजे त्यांची तारीख ही बरोबर आहे. तर आता सुद्धा आपण याची तारीख काढायची थेट आणि ती बरोबरच सांगायची. म्हणजे 26 जानेवारी 2000. 26 जानेवारी काय? 2000. 2000 हे लीप वर्ष आहे. आता कसं जायचं? तारीख 26 अधिक जानेवारी लीप आहे म्हणून जानेवारी कोड हा लीपचा खालचा कोड असतो. ठीक आहे. आणि हे सर्वसाधारण वर्ष. सो जानेवारी लीपचा कोड किती? 0 म्हणून 0 अधिक 2000. 2000 ला कोड किती? 6 अधिक शेवटचे 2 आकडे 0 0 अधिक या ठिकाणी 0 0 मध्ये लीप वर्ष किती? 0 भागिले किती हो? 7. बरोबर आहे. यांची बेरीज केली. 26 आणि 6 किती हो? 32 भागिले किती? 7. 7 चोक 28. 28 आणि 4 32. बाकी किती राहिली? 4. आणि 4 चा कोड कोणता आहे बघा? बुधवार. 4 साठी कोणता कोड आहे? बुधवार. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? बुधवार. सो ऑप्शन क्रमांक 4 विल बी द राईट आन्सर. समजलंय का नाही? जर तारखा वेगळ्या असतील, महिने वेगळे असतील आणि वर्ष वेगवेगळं असेल तर या स्वरूपामध्ये तुम्ही जाणं अत्यंत अपेक्षित आहे. आय होप हा जो काही महत्वाचा भाग आहे तो तुम्हाला समजलेला असेल. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. 1 जानेवारी 2020 काय दिले त्यांनी? 1 जानेवारी 2020. ठीक आहे. याला बुधवार आहे. मग खरा आहे का खोटा आहे बघूयात. तारीख 1 अधिक जानेवारी. जानेवारी 2020 लीप आहे ना. लीपची जानेवारी किती असते? 0 अधिक जानेवारी झाली. आता सांगा 20. 20 चा काय कोड आहे? 6 अधिक पुढे काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? सांगा. शेवटची तारीख किती आहे? 20 अधिक काय असणार आहे?
भागिले 4, 4 पंचे 20 आणि याला सगळ्याला कितीने भागायचं 7 ने. बघा काय करणार 20 आणि 5 25 आणि 6 31 आणि 1 37. 37 भागिले किती 7, 7 चोक 28 आणि 7 5 35 36 37 किती आलं 2 आणि 2 साठी कोड कोणता आहे मंडे म्हणजे कोणता आहे सोमवार आहे. कोणता वार आहे सोमवार आहे. पण त्यांनी दिलाय कोणता बुधवार. मग बुधवार दिलाय म्हणजे ते खोटं बोलतायत. कितीने खोटं बोलतायत सोमवार मंगळवार बुधवार. ठीक आहे म्हणजे आधी काय करावं लागते 2 म्हणजे आपण सुद्धा उत्तर काढायचं आणि त्यात 2 मिसळायचे. मग आता आपण 31 डिसेंबर 2022 याच्यासाठी वार काढूया. सांगा तारीख 31 फक्त कॅल्क्युलेशन चुकलं नाही ना ते चेक करा. 31 तारीख बरोबर आहे. डिसेंबर महिना कोणता आहे 6. ठीक आहे अधिक काय करायचं 6 अधिक काय करायचं 6 अधिक 20 म्हणजे काय 6 अधिक 22 आणि याच्यामध्ये लीप किती आहेत 4 पंचे 20 उत्तर किती आलं 5 आणि याला कशाने भागायचं 7 ने. सांगा 7 ने भागायचं काय काय करू बेरीज मारू. कसं करणार सांगा 31 अधिक 6 37 अधिक 6 37 आणि 6 किती हो 6 6 12 42 43 अधिक 27 अधिक 27 किती असणार आहे 7 10 हातचा आला 1 4 आणि 1 5 6 7 उत्तर किती आलं 70 आणि 10 7 70 बाकी किती आली 0 बाकी म्हणजे कोणता वार आहे 0 बाकी म्हणजे शनिवार पण ते खोटं बोललेत आणि म्हणून आपण सुद्धा खोटं बोलायचं अधिक 2 शनिवार सोमवार आपलं उत्तर काय असेल सोमवार. सो आपलं उत्तर काय असेल सोमवार. सो द सोमवार विल बी द राईट आन्सर. ठीक आहे आय होप तुम्हाला या गोष्टी क्लिअर होत असतील. बरोबर आहे आपलं उत्तर काय असेल सोमवार. बघा पुढचं 20 जानेवारी 2016 मंगळवार असेल. आता इथं पॅटर्न पुन्हा चेंज झालाय म्हणजे काय सणावळ्या माहित पाहिजे. सणावळ्या कोणत्या कोणत्या असतात बघा 20 जानेवारी 2016 मंगळवार दिलाय त्यांनी. ओके आणि ते म्हणतात त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी असेल. त्याच वर्षीचा महाराष्ट्र दिन म्हणजे कोणता हो 1 मे 2016 म्हणजे वर्ष सेम असतील ते एकमेकांना कॅन्सल केलं ना हो. वर्ष सेम असतील ते एकमेकांना कॅन्सल केलं. 16 हे लीप वर्ष आहे ना. मग जानेवारी नंतर काय येतो फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि इथं डायरेक्ट थेट मे. मग 20 जानेवारी म्हणजे जानेवारीचे किती दिवस आहेत 20 जानेवारी नंतर 31 तारीख असणार आहे म्हणजे 11 दिवस जानेवारीचे. फेब्रुवारी 16 ची किती आहे 29 मार्च 30 च्या ऐवजी घेतले 30 च्या ऐवजी किती घेतले 31 च्या ऐवजी किती घेतले 3 मार्च एप्रिल 2 आणि मे ची 1च तारीख आहे 29 च्या ऐवजी इथे 1 घेतो. सांगा बेरीज मारा 3 4 5 6 7 हे एकमेकांना गेलं राहिलं फक्त 11 भागिले 7 केलं 7 1 7 8 9 10 11 म्हणजेच काय असेल 4 बाकी किती उरली 4. मग तुम्हाला या ठिकाणी मंगळवार मध्ये किती मिसळायचे 4 मिसळायचे म्हणजेच काय बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार. तुमचं उत्तर काय असेल शनिवार पर्याय क्रमांक 3. समजतं का विद्यार्थी मित्रांनो. ओके सो महत्वाचे मुद्दे आपण याच्यातून क्लिअर करतोय. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. जर शिक्षक दिन आता तुम्हाला सणावळ्या माहित पाहिजे 5 सप्टेंबर रोजी असतो शुक्रवारी आला तर त्याच वर्षीचा गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते. म्हणजे वर्ष कोणतं आहे ते दिलेलं नाहीये पण ठीक आहे 5 सप्टेंबर दिलेलं आहे. 5 सप्टेंबरला कोणता वार आहे तर शुक्रवार दिलाय तर त्यांना ऑक्टोबरची 2 तारीख पाहिजे. सो 2 ऑक्टोबरला कोणता वार असेल. सप्टेंबर नंतर ऑक्टोबर येतो. ठीक आहे मला सांगा जुलै 31 ऑगस्ट 31. ठीक आहे ऑगस्ट नंतर काय येणार आहे जुलै ऑगस्ट 31 सप्टेंबर येणार आहे. मग सप्टेंबर किती हो 30 असतो. सप्टेंबर किती 30 त्या 30तले 5 दिवस गेले म्हणजे सप्टेंबरचे 25 दिवस राहिले आणि ऑक्टोबरचे किती 2 दिवस 25 26 27 दिवस गेले. 27 भागिले पुढे जायचं 27 भागिले 7 7 त्रिक 21 7 चोक 28 7 त्रिक 21 अधिक 6 म्हणजेच अधिक 6 करावा लागेल. इथं शुक्रवार अधिक 6 करा शुक्रवार आणि 6 उत्तर आलं गुरुवार. सो उत्तर गुरुवार. उत्तर काय असेल गुरुवार. समजते सगळ्यांना. येस नेक्स्ट क्वेश्चन सोडवायला घ्या तोपर्यंत मी पाणी पितो. 2017चा प्रजासत्ताक दिन कधी हो 26 जानेवारी हा बुधवार आहे. त्याच वर्षीची तारीख विचारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जयंती कधी असते? 14 एप्रिल. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. जानेवारीचे किती दिवस राहिलेले सांगा? 31 म्हणजे 5 दिवस राहिले. फेब्रुवारी 2017 साधं वर्ष म्हणजे 0 घेतलं तरी चालेल. मार्च किती हो? 3 आणि एप्रिलचे किती आहेत? 14. 14 म्हणजे 0. बरोबर आहे. 5, 6, 7, 8. 8 घेतले त्यातले 7 काढले म्हणजे बाकी किती राहिले? 1. 1 बाकी पुढे म्हणजे बुधवार. उत्तर आलं तुमचं गुरुवार. तुमचं उत्तर काय असेल? गुरुवार. सो सिंपल. पॅटर्न लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तुम्हाला नेमकं काय विचारलं जाते याच्यावरती क्लॅरिटी हवी. नेक्स्ट क्वेश्चन. 2023 मध्ये महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मे. सोमवारी आला तर त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. कोणत्या वारी आलेला आहे हे बघायचं. 2023 साधं वर्ष. सो 1 मे, जून, जुलै आणि ऑगस्टचे 15 ऑगस्ट. ठीक आहे. सो 1 मे 31 असतो म्हणजे इथं राहिले 30 दिवस. 30च्या ऐवजी मी 2 घेऊ शकतो. सांगा. जुलै 31, सॉरी जून किती आहे? सॉरी 30 आहे. 30 म्हणजेच मी इथं 2 घेऊ शकतो. जुलै किती? 31 म्हणजेच किती घेऊ शकतो? 3 आणि 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट म्हणजे किती घेणार? 1 घेणार. सांगा. 3 आणि 4, 7 निघून गेले. बाकी उरली 1. 1 बाकी वाढवली तर या ठिकाणी सोमवार अधिक 1 मंगळवार तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. थोडं कॅल्क्युलेशन शांत डोक्याने करा, उत्तर बरोबर येतील. कॅल्क्युलेशन शांत डोक्याने करा, उत्तर बरोबर येतील. नेक्स्ट क्वेश्चन. पॅटर्न बदललाय बघा इथं. या स्वरूपातले प्रश्न आतापर्यंत आर्मी भरतीला तर अजून विचारले नाहीत, पण आलेच तर आपल्याला यावेत म्हणून हा पॅटर्न इथं इन्क्लूड केलाय. 5 मिनिटं पण नाही लागणार. राणीचा जन्म 19 मे 1995 रोजी झालाय तर 12 मार्च 1917 रोजी त्याचं वय काय? वय काढत असताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. पहिल्यांदा मांडायचं वर्ष, नंतर मांडायचा महिना आणि नंतर मांडायचं दिवस. सो वर्ष आहे 2017 आणि मार्च म्हणजे महिना आहे 3रा आणि दिवस आहेत 12 आणि इथं आहे 1995. त्यानंतर आहे मे महिना म्हणजे 5वा महिना आणि तारीख आहे 19. नीट विचार केला खोलात तर 12 मधून 19 काही जात नाहीत आणि म्हणून मी एक हातचा इकडचा उचलतो. इकडचा एक हातचा उचलतो म्हणजे चालू महिना कोणता आहे? तर मार्च आहे. तो मार्च उचलता येणार आहे की मार्चचे 12 दिवस आहेत म्हणजे मला फेब्रुवारी उचलावा लागेल. 2017ची फेब्रुवारी जी असते ती 28 दिवसांची असते. म्हणजे 28 अधिक 12 करावं लागेल म्हणजे 30, 40 आले. इथं 3चं इथं काय करावं लागेल? 2 करावं लागेल. आता लक्षात घ्या. 40 मधून 19 गेले. 19 आणि 20 म्हणजे उत्तर आले 21. म्हणजे दिवस तुमचे किती आहेत? 21 दिवस. 21 दिवसांचा ऑप्शन फक्त एवढाच आहे. म्हणजेच इथंच डायरेक्ट गोल करायचं, पुढे जायचं. पण मी तुम्हाला पुढचा भाग जो आहे तो काढून दाखवतो. 2 मधून 5 जात नाहीत म्हणून 17चे इथं 2016 केलं आणि 1 वर्ष तिकडे टाकलं. हे महिन्यात जाणार आहे. 12 आणि 2 किती झाले? 14. 14तून 5 गेले, उत्तर आलं 9 महिने. बरोबर आहे. आणि 2016 आणि 1925 21 वर्ष झाले. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असणार आहे. कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल असं मला वाटतंय. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. सेम आहे. काय असेल? 2017 आणि 1995. ठीक आहे. 19 मे तोच प्रश्न आहे काय? तोच प्रश्न आहे. ठीक आहे. ओके, हे उत्तर आहे. आता आपण बघितलं. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. काल गुरुवार होता. आता नवीन पॅटर्न चालू झाला. तो म्हणजे कसला पॅटर्न आहे? तो म्हणजे शाब्दिक. म्हणजे तुम्हाला प्रश्नामध्ये, पेपरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी शब्द आणि शब्दाची माहिती दिलेली असते. त्याच्यावरून तुम्हाला खेळ करावा लागतो. लक्षात घ्या या ठिकाणी काय तर काल गुरुवार होता म्हणजे हे बघा, हे आज असेल. बरोबर आहे. काल गुरुवार होता म्हणजे इथं कालचा वार असेल. काल गुरुवार होता. उद्या 15 तारीख आहे म्हणजे आज 14 तारीख आहे. बरोबर आहे. उद्या किती तारीख आहे? 15 तारीख आहे. म्हणजे काल किती तारीख होती? 13 तारीख होती. बरोबर आहे. उद्या 15 तारीख आहे आणि उद्या कोणता वार असेल? काल जर गुरुवार असेल तर आज शुक्रवार आणि उद्या शनिवार. बरोबर आहे. तर पुढच्या शनिवारी कोणती तारीख असेल? याच्यात काय करायचं? 7 दिवसांनी पुढे जायचं. 7 आणि 5 12. उत्तर असेल 22 तारीख असेल. किती सोपा, सरळ आणि साधा शाब्दिक स्वरूपातला जो प्रश्न आहे तो इथं आपण टॅकल करत आहोत. समजते सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. या महिन्याची 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी आहे. या महिन्याची 15 तारीख, या महिन्याची 15 तारीख बघा, हा रविवार आहे, हा सोमवार आहे, मंगळवार, बुधवार, ठीक आहे, गुरुवार, बरोबर आहे, शुक्रवार
आणि शनिवार. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या महिन्याची 15 तारीख ठीक आहे रविवारच्या अगोदरच्या दिवशी आली आहे. रविवारच्या अगोदरचा दिवस कोणता असतो? हा, शनिवार. म्हणजे 15 तारीख शनिवारी आलेली आहे. तर या महिन्याच्या 4 तारखेला कोणता वार असेल? साधी सिंपल गोष्ट आहे. जर शनिवारी 15 असेल बरोबर आहे, तर त्याच्या अगोदरच्या शनिवारी -7 करावं लागेल. आणि म्हणून 5, 6, 7 म्हणजे 8. 8 तारीख शनिवारी म्हणजे 7 तारीख, 6 तारीख, 5 तारीख आणि 4 तारीख. सो 4 तारीखच विचारलेली आहे. तर 4 तारखेला मंगळवार असेल. फक्त डोके शांत ठेवायचं आणि टॅकल करायचं, दुसरं काही करायचं नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. एका सर्वसाधारण वर्षात जर 3 जानेवारीला रविवार आहे, म्हणजे 3 जानेवारीला रविवार असेल, तर 2 जानेवारीला शनिवार आणि 1 जानेवारीला शुक्रवार असेल. बरोबर आहे. हा शुक्रवार आणि हा शनिवार, हा रविवार. सर्वसाधारण वर्ष आहे, तर त्याच महिन्याच्या चौथा बुधवार पाहिजे. हा असेल सोमवार, हा मंगळवार, हा बुधवार आणि हा गुरुवार. ठीक आहे. मग पहिला बुधवार कधी येऊ सांगा? 4, 5, 6 तारखेला पहिला बुधवार. 6 आणि 6 12 आणि 13 तारखेला पुढची बुधवार दुसरा. अधिक 7 केलं तर 20 तारखेला या ठिकाणी बुधवार. अधिक 7 केलं तर 27 तारखेला. सो 27 तारखेला बुधवार आहे. तर त्यांनी काय म्हटलं? त्याच महिन्याच्या चौथ्या बुधवार नंतरच्या तिसऱ्या दिवशी. तिसरा दिवस म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा. तिसरा दिवस म्हणजे इथं तिसऱ्या दिवशी कोणती तारीख असेल? तर तारीख कोणती असणार सर? 28, 29 आणि 30 तारीख असणार. उत्तर काय असेल? 30 तारीख. सो सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन. कालच्या परवाचा वार, हे बघा हा आज असणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, आज हे काल, कालचा परवा म्हणजे कालचा परवा पाहिजे. कालचा काल आणि कालचा परवा म्हणजे हे वार. ठीक आहे. कालच्या परवाचा वार सोमवार आहे, म्हणजे हा वार सोमवार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हा मंगळवार आहे. म्हणजे हा काल बुधवार होता आणि आज कोणता वार आहे? गुरुवार आहे. तर उद्याच्या परवाचा वार कोणता? हा बघा, हा उद्या. उद्याचा परवा म्हणजे उद्याचा उद्या, उद्याचा परवा हा विचारला आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार विल बी द राईट आन्सर. समजून घेणं अत्यंत अपेक्षित आहे. इथं मुलं फसतात, डोकं स्टक होतं आणि थांबतात. मार्च महिन्याच्या 3 तारखेस रविवार असेल. मार्च महिन्याची 3 तारीख, मार्च 31 असतो. मार्च महिन्याच्या 3 तारखेला रविवार आहे. सो रविवारी 3 तारीख असेल, तर शनिवारी कोणती तारीख असेल? 2 आणि शुक्रवारी 1 तारीख असेल. तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येतो? 31 महिन्यामध्ये 1, 2, 3 तारीख 5 वेळा येणार. म्हणजेच शुक्रवार 5 वेळा येणार आहे. ठीक आहे. शनिवार 5 वेळा येणार आहे. तर कोणता वार 5 वेळा येणार नाही विचारले. शुक्रवार 5 वेळा येणार, शनिवार 5 वेळा येणार, रविवार 5 वेळा येणार. म्हणजे शुक्रवार येणार म्हणजे उत्तर नाही, शनिवार येणार म्हणजे उत्तर नाही आणि रविवार येणार म्हणजे उत्तर नाही. म्हणजे उत्तर कोणतं येणार नाही? तर गुरुवार नाही येणार. उत्तर कोणतं आहे? गुरुवार येणार नाही. 31 महिन्यामध्ये 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा. 30 महिन्यामध्ये 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा. 28 मध्ये एकही वार 5 वेळा नाही आणि 29 महिन्यामध्ये 1 तारखेचा वार हा 5 वेळा येत असतो. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. खालीलपैकी चुकीची तारीख कोणती आहे? चुकीची तारीख कोणती आहे बघा. 29 फेब्रुवारी 96 लीप 29 तारीख येणार आहे का? येणार आहे. 31 जुलै 17, जुलै 31 असतो. नोव्हेंबर 31 असतो का हो? 2019. ठीक आहे. हा सांगा 31 महिना असतो का? 1996 2020 लीप वर्ष आहे. चुकीची तारीख कोणती आहे? 29 फेब्रुवारी 2020 असणार आहे का? असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे नोव्हेंबर हा 30 महिना असतो. म्हणजे उत्तर तुमचं कोणतं असेल? चुकीची विचारली. चुकीची तारीख 31 नोव्हेंबर 2019. कारण कुठल्याही वर्षामध्ये नोव्हेंबर हा 30 असतो आणि डिसेंबर 31 असतो. ठीक आहे. 1 डिसेंबर साजरा करता कधी विसरत नाही. खालीलपैकी कोणत्या वर्षी लीप नाही? लीप नाही म्हणजे 16 लीप आहे, 2000 लीप आहे, 2020 लीप आहे. म्हणजे लीप कोणतं नाहीये? 2014 लीप नाहीये, कारण की त्याला 4 ने भाग जात नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. 1 वर्ष आणि 9 महिने म्हणजे किती वर्ष? बघा प्रश्न कसे टॅकल करायचे. 1 वर्ष अख्खं आहे ना, म्हणून 1 पूर्णांक. 9 महिने किती महिन्यापैकी? 12 पैकी.
म्हणजे 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 म्हणजे 1.304 झालं. असं तर उत्तर नाहीये. मग याला संक्षिप्त रूप दिलं. 4 एके 4, 4 आणि 3 7/4 म्हणजे 4 एके 4, 5 6 7 पॉईंट दिला, 4 7 8 1.7 आणि 1.75 हे उत्तर असेल तुमचं, कारण की तोच पर्याय फक्त एक आहे ज्याच्यामध्ये 7 आहे. ओके, नेक्स्ट. 14 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार असेल? 14 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार असेल? ठीक आहे. हा होमवर्क साठी आहे तुम्हाला. सेम पद्धतीतली गणित सोडवलेली आहेत आपण. ठीक आहे. 14 तारखेचे 14 घ्यायचे, ऑगस्टचा कोड घ्यायचा, 1900चा कोड घ्यायचा, 47 घ्यायचा आणि 47/4 करायचं आणि आलेली बाकी कोणत्या कोडनुसार आहे ते बघायचं. सो हा जो काही प्रश्न आहे तो तुमच्या होमवर्क साठी. सो अशा पद्धतीमध्ये, इत्थंभूत पद्धतीमध्ये आपण जो काही हा भाग आहे तो बघितलेला आहे. सो आय होप कॅलेंडर नावाचा जो प्रकार आहे तो कॅलेंडर नावाचा प्रकार तुमच्यासाठी योग्य पद्धतीमध्ये आपण कन्सिडर करून त्याच्यावरती टॅकल केलेला आहे. याच्यात काही शंका असतील तर मला शंकांचं निरसन करण्यासाठी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगू शकता. आज आपण इथेच थांबणार आहोत. आय होप कॅलेंडर तुम्हाला परफेक्ट जमलेला असेल. सो थँक्स फॉर वॉचिंग. मित्रांनो, आजचा हा अग्निवीर भरती अभ्यासक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अग्निवीर भरतीसाठी अजून अभ्यास साहित्य, टेस्ट, अपडेट्स आणि मार्गदर्शनासाठी गुगल प्ले स्टोअरवरून सब फाउंडेशन ॲप आजच डाउनलोड करा. तुमचं स्वप्न देशाची सेवा करण्याचं आणि आमचं ध्येय तुम्हाला त्या स्वप्नापर्यंत पोहोचवणं. जय हिंद, जय भारत.